सो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर आपल्याला फर्स्ट चॅप्टर जो आपला आहे इल्युमिनेशन यातला राहिलेला भाग जो आहे जो पार्ट आहे तो आपल्याला बघायचा आहे. त्यातला आता आपण बघणार आहेत व्हेरियस लाईट स्कीम्स किंवा फीचर्स आणि ॲप्लिकेशन आणि स्ट्रक्चर काय. तर वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये वेगवेगळ्या सिस्टीमचा आपण काय करतो यूज करतो. तर वेगवेगळी लाईट जी असते आपली लाईट ती अपवर्ड डायरेक्शनला आपल्याला पाहिजे असते किंवा डाऊनवर्ड डायरेक्शनला हवी असते किंवा एखाद्या वॉलवर हवी असते. अशा प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय असतं तर वेगवेगळ्या लाईटचे ॲप्लिकेशन आपल्याला हवे असतात. त्यासाठी त्या संदर्भात किती प्रमाणात लाईट आपली अपवर्ड जाते डाऊनवर्ड किती साईडला जाते मग ह्या प्रत्येक सिस्टीमचा आपण अभ्यास इथे करायचा आहे. जर आता आपण बघितलं वेगवेगळे टाईपचे रिफ्लेक्टर ग्लास शेड हे यूज केले जातात आणि ते कशा प्रकारे यूज केले जातात ते आता आपण बघायचं आहे की जेणेकरून आपली लाईट स्प्रेड होईल. तर पहिला जो आहे डायरेक्ट लाईटिंग सिस्टीम. आता डायरेक्ट लाईटिंग सिस्टीममध्ये काय असतं तर यामध्ये डिप्रेसिव्ह टाईप रिफ्लेक्टर हे यूज केले जातात. मग त्यामध्ये ते विथ ग्लास शेड यूज करतील किंवा विदाऊट ग्लास शेड हे यूज केले जातात. मग ग्लेअर किती प्रमाणात आपल्याला रिड्यूस करायचं आहे त्यावरती डिपेंडिंग असतं. असे जे डायरेक्ट लाईटिंग सिस्टीम आहेत की जिथे डिप्रेसिव्ह रिफ्लेक्टर यूज केले जातात तर याची इफिशियन्सी चांगली असते आणि हे जे सिस्टीम आहे ही चिपमध्ये आपण तयार करू शकतो. आणि यामध्ये जे काही लाईटचा कॉन्ट्रास्ट लेवल आहे तो अधिक असतो. 90% ह्यामध्ये जी लाईट आहे ती डाऊनवर्ड साईडला म्हणजे खालच्या साईडला ही रिफ्लेक्ट होत असते. यामध्ये डायरेक्ट लाईटिंग कसं होत असतं तर एक डायग्राम दाखवतो. एवढी व्यवस्थित येणार नाही तरी पण बघा. तर यामध्ये 90% लाईट ही का होते तर डाऊनवर्ड साईडला आपल्याला मिळत असते. असे जे डायरेक्ट लाईट सिस्टीम आहे हे कुठं असतात तर इंडस्ट्रियल किंवा जे काय स्ट्रीट असतं आपलं किंवा फ्लड लाईटिंग जे ॲप्लिकेशन आहे यामध्ये डायरेक्ट लाईट सिस्टीम आपण यूज करतो. आता ह्याचा ड्रॉबॅक काय तर यामध्ये ज्यावेळी आपण वर्किंग प्लेन असतं किंवा त्यावेळी काय होतं आपल्या डोळ्यावर ग्लेअर येतं किंवा जे काय डार्क शॅडो आपल्या वर्किंग प्लेनवर येतात. अशा प्रकारचं ड्रॉबॅक आहे डायरेक्ट लाईटिंग सिस्टीमचं. तर याच्यानंतर सेकंड जो टाईप आहे तो आहे सेमी डायरेक्ट लाईटिंग सिस्टीम. सेकंड जो टाईप आहे तो आहे सेमी डायरेक्ट लाईटिंग सिस्टीम. तर यामध्ये 60 ते 90% लाईट ही डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होते आणि राहिलेली जी लाईट आहे ती काय होते जो त्याचा हेमिस्फिअर असतो आपल्या लाईटिंग सिस्टीमचा त्या हेमिस्फिअरला रिफ्लेक्ट होते. आता मी दाखवतो ती लाईटिंग सिस्टीम. तर ही जी आहे ही 60 ते 90% ही खालचा जातो. मी हा ॲक्च्युली डॉटेड सर्कल आहे पण मी ते दाखवू शकत नाही त्यामुळं गोल सर्कल दाखवलेला आहे. तर इथून जे खाली आहे ते 60 ते 90% लाईट हे डाऊनवर्ड डायरेक्शनला आपली असते आणि ह्यामध्ये सेमी डायरेक्ट लाईट सिस्टीमला राहिलेली जी आहे म्हणजे 40 ते 10% लाईट का असते अपवर्ड हेमिस्फिअरला इथं ही डायरेक्ट होत असते. त्यामुळे जे काय सिलिंगचं ग्लोम आहे ते इथं काय होतं रिड्यूस होतं. आता टोटल एन्क्लोज ग्लास टाईप जी काही इथं फिटिंग आहे ते सॅच्युरन रिंग टाईप असते. असे जे ग्लास
असे जे टाईप आहे तिथं आपण ही सेमी डायरेक्ट लाईट सिस्टीम ही यूज करतो. आता हे अशा लाईटचे सिस्टीम जी काय असतात सेमी डायरेक्ट लाईटिंग सिस्टीम हे कुठे यूज करतो आपण, तर रेसिडेन्शियल जे काही एरिया असतील, कमर्शियल युनिट असतील किंवा हॉल जे असते असेंब्ली हॉल, तिथं आपण हे यूज करतो. त्यानंतर जो नेक्स्ट टाईप आहे तो आहे सेमी इनडायरेक्ट लाइटिंग सिस्टीम. सेमी इनडायरेक्ट लाइटिंग सिस्टीम सो नेक्स्ट टाईप कुठला आहे तर सेमी इनडायरेक्ट लाइटिंग सिस्टीम. सेमी इनडायरेक्ट लाइटिंग सिस्टीम यामध्ये काय केलं होतं तर एक मिनिट, सेमी इनडायरेक्ट लाइटिंग सिस्टीममध्ये इन्व्हर्टेड टाईप ट्रान्सपरंट फिटिंग केली जाते. म्हणजे कसं, जर हे अशा प्रकारचं फिटिंग हे केलं जातं की जेणेकरून 60 ते 90% जे काय आपलं लाईट आहे किंवा लाईट फ्लक्स आहेत ते काय होतात सेमी इनडायरेक्ट लाइटिंगकडे किंवा अपवर्डमध्ये आणि सराउंडिंगला हे लाइटिंग इमिट होतात. आणि असे जे लाईट्स असतात ते जे काय शेड्स यामध्ये येतात, मग ते खूप कमी शेड्स यामध्ये येतात आणि ह्याची इफिशियन्सी जी आहे सेमी इनडायरेक्ट लाइटिंग सिस्टीमची ती डायरेक्ट लाइटिंग सिस्टीम आणि सेमी डायरेक्ट लाइटिंग सिस्टीम यांच्यापेक्षा कमी असते. ही जी लाइटिंग सिस्टीम आहे सेमी इनडायरेक्ट लाइटिंग सिस्टीम ही कॉस्टली येते आणि यामध्ये जे ग्लेअर असतात ते जास्तीत जास्त ग्लेअर यामध्ये रिड्यूस होतात. ते झालं सेमी इनडायरेक्ट लाइटिंग सिस्टीम. तर नेक्स्ट आहे इनडायरेक्ट लाइटिंग सिस्टीम. इनडायरेक्ट लाइटिंग सिस्टीममध्ये काय केलं जातं तर यामध्ये या प्रकारचं लाइटिंग सिस्टीम असते. 90%पेक्षा जास्त जे काय आउटपुट असतं ते काय होतं अपवर्ड डायरेक्शनला आपल्याला मिळत असतं लाइटिंग. आणि ही जी लाइटिंग सिस्टीम आहे यामध्ये जे काय शॅडो असतील ते शॅडो काय होतात तर कमीत कमी शॅडो आपल्याला मिळतात आणि जी इंटेन्सिटी असते लाईटची ती जास्तीत जास्त मिळते आणि ग्लेअर जे असतं ते ग्लेअर यामध्ये कमी होतं. विदाउट ग्लेअर हाय इंटेन्सिटी आपल्याला या सिस्टीममध्ये मिळते. असे जे लाइटिंग सिस्टीम आहे ते ड्रॉइंग ऑफिसमध्ये यूज करतात की जिथे इन्व्हर्टेड रिफ्लेक्टर किंवा बॉल रिफ्लेक्टर हे यूज केले जातात. त्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे जनरल डिफ्यूज्ड लाईट सिस्टीम. इंडिया लाइटिंग सिस्टीम बघितलं जनरल डिफ्यूज लाईट सिस्टीम. यामध्ये जे काय फिटिंग आहे मग यामध्ये जी लाइटिंग सिस्टीम आहे, एक मिनिट डायग्राम दाखवतो तुम्हाला. यामध्ये जे लाइटिंगचं फिटिंग केलं जातं त्यामध्ये काय तर ट्रान्सपरंट आणि डिफ्युजर हे जे काही कवर केलं जातात आणि यामध्ये स्पेरिकल फॉर्ममध्ये ही लाईट कवर केली जाते. जेणेकरून काय होतं तर जी काय लाईट आहे ती आपल्या प्रत्येक डायरेक्शनला युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड केली जाते किंवा युनिफॉर्मली सगळ्या डायरेक्शनला इथं ही लाईट मिळते. इथं दाखवलेलं आहे. असे जे लाईट आहेत यामध्ये सॉफ्ट लाईट आपल्याला मिळत असते आणि यामध्ये थोडंफार शॅडो मिळतात, पण जे काय कॉन्ट्रास्ट इफेक्ट आहे तो यामध्ये आपल्याला भेटत नाही. आणि अशा लाईट ह्या कमर्शियल किंवा डेकोरेटिव्ह फिटिंगमध्ये
ह्या अशा प्रकारच्या लाईटिंग सिस्टीम हे यूज केल्या जातात. त्यानंतर जो नेक्स्ट टाईप आहे तो आहे मिक्स्ड डिफ्युजर लाईटिंग सिस्टीम. मिक्स्ड डिफ्युजर लाईटिंग सिस्टीम पण सेम आहे. मिक्स्ड डिफ्यूज लाईटिंग सिस्टीममध्ये काय केलं तर रिफ्लेक्टर आणि डिफ्युजर हे दोन्हीसुद्धा इथे यूज केले जातात. त्यामुळे ह्या रिफ्लेक्टर आणि डिफ्युजर या दोघांचा कंबाईन इफेक्ट यामध्ये आपल्याला मिळतो. म्हणजे काय, जर आपण यामधले काही डायरेक्शनला काय असतात तर डिफ्यूज लाईट आपल्याला मिळते, विदाऊट ग्लेअर आपल्याला काय मिळते, डिफ्युजिंग लाईट मिळते. आणि रिफ्लेक्टर यूज केल्यामुळं विदाऊट जो डिफ्युजर असतात पण आपण तिथं रिफ्लेक्टर यूज केल्यामुळे आपल्याला काय मिळतं, हाय इंटेन्सिटी जे काय लाईट आहे ते आपल्याला इल्युमिनेशन आपल्याला इथं मिळतं. म्हणजे काय, दोन्हीचा इफेक्ट काय असतो तर डिफ्युजर जे आहेत ते ग्लेअर कमी करतात आणि जे काही रिफ्लेक्टर आहे ते आपल्याला हाय इंटेन्सिटी प्रोव्हाइड करतात. त्यामुळे आपल्याला विदाऊट ग्लेअर लाईट मिळते आणि हाय इंटेन्सिटी इल्युमिनेशन आपल्याला यामध्ये मिळत असतं. आता त्याचं बेस्ट एक्झाम्पल बघितलं तर ॲटोमोबाईल जे असतात ते जे काही हेडलाईट्स असतात हे हेडलाईट ह्या मिक्स्ड डिफ्युजर लाईटिंग सिस्टीमचे एक्झाम्पल आहे. तर हे झाले वेगवेगळे लाईटिंग सिस्टीम. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे डोमेस्टिक आणि इंडस्ट्रियल फिटिंगमध्ये कसं करतो आपण फिटिंग. सेम हेच पॉईंट आहेत इंडस्ट्रियलसाठी आणि डोमेस्टिकसाठी. त्यामध्ये आपण इंडस्ट्रियलसाठी बघू किंवा डोमेस्टिकसाठी बघू. त्याचा जो पहिला पॉईंट आहे तो आहे डायरेक्ट लाईटिंग सिस्टीम. सेम यामध्ये काय केलं आहे, जे 90 ते 100% लाईट जी आहे ती डाऊनवर्ड साईडला आपल्याला मिळते. हायेस्ट युटिलायझेशन फॅक्टर असतो याचा. आणि जी आपण इल्युमिनन्स आहे ते काय तर डायमिंग सिस्टीमनं कंट्रोल करतो. यामध्ये प्रॉब्लेम काय असतात, मगाशी आता बघितलं आपण डायरेक्ट लाईटिंग सिस्टीमला तर शॅडो आणि ग्लेअर आपल्याला यामध्ये क्रिएट होतात. हे याचं डायरेक्ट लाईटिंग सिस्टीमचं प्रॉब्लेम आहे. आता सेमी डायरेक्ट लाईटिंग सिस्टीममध्ये काय असतात तर 60 ते 90% लाईट ही डाऊनवर्डमध्ये जाते. 60 ते 90% लाईट किंवा लाईट ही डाऊनवर्ड डायरेक्शनला जाते आणि राहिलेले जे स्मॉल कंपाऊंड म्हणजे 10 ते 40% लाईट काय होते अपवर्ड डायरेक्शनला जाते, बरोबर. आणि हे जे 10 ते 40% लाईट अपवर्ड डायरेक्शनला जाते ते काय करतात तर जे काही शॅडो आहे ते शॅडो रिड्यूस करतात आणि रूमचा जो काही ब्राईटनेस आहे तो ब्राईटनेस इम्प्रूव्ह करण्याचं काम हे अपवर्ड डायरेक्शनला जाणार लाईट हे करत असते. त्यानंतर नेक्स्ट आहे जनरल डिफ्यूज लाईटिंग सिस्टीम. यामध्ये काय तर हाफ लाईट जी आहे ते अपवर्ड साईडला जाते, हाफ लाईट ही डाऊनवर्ड साईडला जाते. हाफ लाईट काय होते अपवर्ड साईडला जाते आणि हाफ लाईट ही डाऊनवर्ड साईडला असते. त्यामुळे आपण जनरल डिफ्यूज सिस्टीम म्हणतो. म्हणजे हाफ लाईट ही डिवाइड होते. आणि डायरेक्ट इनडायरेक्ट लाईटिंग सिस्टीममध्ये काय होतं तर दोन्हीसुद्धा कॅरेक्टरिस्टिक ह्या लाईटिंग सिस्टीममध्ये येतात. म्हणजे डायरेक्टची पण येते आणि इनडायरेक्ट टाईपची पण येते. त्यामध्ये काय होतं तर लोअर डायरेक्शन किंवा सेमी डायरेक्ट जे काय असतात त्यामध्ये युटिलायझेशन हे इम्प्रूव्ह होतं, कमी असतं आणि ते हाय रिफ्लेक्टिंग सरफेसला रूमच्या इन्क्रीज करतात. यामध्ये शॅडो आणि जे आहे ते कमी असतं, फ्रॉम सिलिंगपासून रिफ्लेक्ट होऊन ते कमी होतं शॅडो. त्यानंतर नेक्स्ट सेमी इनडायरेक्ट लाईटिंगमध्ये काय होतं, नेक्स्ट टाईप आहे सेमी इनडायरेक्ट लाईटिंग. यामध्ये 60 ते 90% लाईट ही अपवर्ड डायरेक्शनला जाते. 60 ते 90% लाईट ही अपवर्ड डायरेक्शनला जाते. डायरेक्ट लाईट ही खाली येते डाऊनवर्ड आणि वर आर दाखवल्यामध्ये ते अपवर्डला जाते. आणि यामध्ये जे काही ग्लेअर आहे डायरेक्ट ग्लेअर आणि शॅडो असे प्रॉब्लेम जे आहेत ते यामध्ये कमी होतात किंवा अवॉइड केले जातात. कारण जास्तीत जास्त लाईट काय होते रिफ्लेक्ट होऊन खाली येत असते. त्यानंतर इनडायरेक्ट लाईटनिंगमध्ये काय केलं जातं, यामध्ये 90 ते 100% जे काय आउटपुट आहे ते अपवर्ड डायरेक्शनला असतं सिलिंगकडं. त्यामुळं अपसाईड जी काय वॉल असतात किंवा जे स्मॉल कंपाऊंड असतात ते डायरेक्टेड डाऊनवर्डमध्ये असतात. आता यामध्ये शॅडो जे असतात ते डायरेक्टली इलिमिनेट केले जातात.
किंवा कम्प्लिटली इलिमिनेट केले जातात आणि डायरेक्ट किंवा रिफ्लेक्टेड ग्लेअर जे काय असतात ती इथे मिनिमाइज केली जाते या सिस्टीममध्ये. तर हे झालं इनडायरेक्ट लायटनिंग सिस्टीम. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे इलेक्ट्रॉनिक बालास्ट. आता बालास्ट म्हणजे काय असतं तर आपण चॉक बघतो. चॉक काय असतात, चॉक हे कशापासून बनले असतात तर एक सिलिकॉन स्टील कोअर असते, त्यावर काय असतात तर कॉपरचं नंबर ऑफ टर्न्स फाइंड केलेलं असतात आणि त्यापासून चॉक कॉईल आपली तयार झालेली असते. आता चॉक कॉईल कुठे यूज करतो, फ्लोरोसंट लॅम्पमध्ये किंवा डिस्चार्ज लॅम्पमध्ये आपण यूज करतो. तिथे यूज केल्यामुळे काय होतं, जो काही करंट फ्लो होतो तो करंट फ्लो झालेलं करंट लिमिट करण्याचं काम ही आपली काय करते, चॉक कॉईल करत असते. आता याचे वेगवेगळे टाईप्स आहेत बालास्टचे. रिॲक्टर बालास्ट असेल, लेग बालास्ट असेल, रेग्युलर बालास्ट असेल किंवा ॲटो रेग्युलर बालास्ट असेल. त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रॉनिक बालास्ट जो आपल्या सिलेबसला आहे. इलेक्ट्रॉनिक बालास्ट यामध्ये सर्किट डायग्राम दिलेले आहे, ब्रिज रेक्टिफायर दाखवलेलं आहे, बफर कॅपॅसिटर आहे, लो फिल्टर आहे, हाय फ्रिक्वेन्सी पॉवर ऑसिलेटर आहे, लॅम्प स्टॅबिलेटर आहे. आता आपण प्रत्येकाचं काय करू, जे कंपोनंट आपण इथे यूज करणार आहे त्याचं आपण प्रत्येकाचं ऑपरेशन बघू. तर पहिला आहे तर मेन फिल्टर जो आपण यूज करणार आहे तो काय करतो, हाय फ्रिक्वेन्सी फिल्टर असतो. आणि ते कशासाठी यूज करतात तर जे आपला मेन हार्डवेअर असतात त्यामध्ये हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेशन जनरेट होतात इंटरनली आणि त्यामध्ये रिॲक्शन जी असते त्या ऑसिलेशनमध्ये ती रिॲक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी हाय फ्रिक्वेन्सी फिल्टर हा आपण तिथे यूज करतो. आणखीन जे रेडिओ फ्रिक्वेन्सी इंटरफरन्स असतात ते सुद्धा या मेन फिल्टरनं प्रिव्हेंट केले जातात. त्यासाठी मेन फिल्टर हा इथं यूज करतात. त्यानंतर जो नेक्स्ट आहे तो आहे मेन रेक्टिफायर म्हणजे आपण इथं ब्रिज रेक्टिफायर यूज करतो. आपल्याला माहीत आहे रेक्टिफायर काय असतात तर रेक्टिफायर इज अ सर्किट विच कन्वर्ट द AC इंटू द DC पल्सेटिंग. म्हणजे ACचं काय करतात, पल्सेटिंग DC आपल्याला आउटपुट ते रेक्टिफायर सर्किट देत असतात. इथं आपण ब्रिज रेक्टिफायर हे यूज केलेलं आहे म्हणजे आपल्या पॉझिटिव्हला सुद्धा हाफ वेव्ह सायकल मिळणार, निगेटिव्हसुद्धा हाफ वेव्ह सायकल मिळणार, म्हणजे फुल वेव्ह रेक्टिफायर आपण इथं यूज केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट जो आहे तर ओव्हर व्होल्टेज लिमिटर हा कंपोनंट आहे. हा काय करतो तर जो काही इनपुट करंट असतो, ओव्हर व्होल्टेज लिमिटर काय करतो तर व्होल्टेज जे जास्त असतं ते लिमिट करण्याचं काम इथं पीक व्होल्टेज पण ते लिमिट करण्याचं काम हे आपलं ओव्हर व्होल्टेज लिमिटर करतं की जेणेकरून आपलं जे काही इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे तो सर्ज करंट सोर्स व्होल्टेजपासून ते प्रोटेक्ट होईल. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टेप अप कन्व्हर्टर काय करतात, जे काय इनपुट करंट जो काय असतो त्या इनपुट करंटमधून जे काय हार्मोनिक कंटेंट आहे ते हार्मोनिक कंटेंट रिड्यूस करण्यासाठी आपण इथं यामध्ये हार्मोनिक फिल्टर यूज करतो स्टेप अप कन्व्हर्टरमध्ये. आणि त्यामुळे काय होतं, जे काय आपले मेन स्विच जे आपण किंवा इनपुट जे आपण लॅम्पला देतो त्यामध्ये कसं असतं तर इनपुट व्होल्टेज व्हॅरी होतं, फ्लक्च्युएशन होतं. त्या फ्लक्च्युएशनमुळे आउटपुट जे लॅम्प आहे तो सुद्धा काय होतं फ्लक्च्युएट होतो आणि काही वेळानं तो खराब होण्याची शक्यता असते. तर ते खराब होऊ नये, व्होल्टेज जरी फ्लक्च्युएट झाला असेल तरी आपला लॅम्पचा आउटपुट किंवा लॅम्प आपला प्रोटेक्ट व्हावं यासाठी आपण स्टेप अप कन्व्हर्टर इथं यूज करतो. आता त्यानंतर स्मूथिंग कॅपॅसिटर काय करतो तर जो काय कॅपॅसिटर आहे तो पल्संट DC फ्लो करून देतो आणि जो काय लिमिनेस फ्लक्स मॉड्युलेशन आहे तो सप्रेस करण्याचं काम स्मूथिंग कॅपॅसिटर हा करत असतो. हा ब्रिज काय करतो तर कंट्रोल इन्व्हर्टर जनरेटर आपण इथे यूज करतो आणि त्यामुळे हाय फ्रिक्वेन्सी त्यामध्ये असते AC आणि ती असते 20 ते 50 किलोहर्ट्ज आणि तो सुद्धा काय करतो DC व्होल्टेज फ्लो करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टार्ट स्टॉप सर्किटमध्ये आपण काय करतो तर नो लोड ऑपरेशन जे असतं त्यामध्ये जे काय सर्किटचं ऑपरेशन आहे ते सर्किट मॉनिटर करत असतो आणि त्यामुळे काय होतं जे काय फॉल्टी लॅम्प असतील त्यावेळी काय होतं इग्निशन आपण प्रिव्हेंट करतो. म्हणजे जर फॉल्टी लॅम्प असेल तर ते इग्निशन करत नाही आणि त्यावेळी आपला काय असतो स्विच जो असतो बालार स्विच तो ऑफ असतो. जरी ओव्हरलोडिंग जरी झालं तरी आपला बालार स्विच हा ऑफ असतो. तर हे झालं इलेक्ट्रॉनिक बालास्ट याचं वर्किंग किंवा यामध्ये आपण जे काय कंपोनंट यूज करणार आहे ते कंपोनंट आणि त्याचं
ऑपरेशन. तर इथं आपला फर्स्ट चॅप्टर संपलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.